आदरणीय खासदार तटकरे साहेब, आपण काही दिवसांपूर्वी आदरणीय गडकरे साहेबांना या ठिकाणी विनंती केलीत आणि खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस आपल्या सर्वांनाच रायगडवासियांना त्या निमित्ताने पाहायला मिळाला। गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या नॅशनल हायवेच्या कामाची पूर्णत्वाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत, ते खऱ्या अर्थानं आज आपल्याला होताना दिसत आहे। 10-15 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली, पण दुर्दैवाने अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आणि या अडचणींना सामोरं जात असताना एका बाजूला उर्वरित असणारा जो काही नॅशनल हायवे आहे याचं काँक्रिटीकरणाचं काम जरी पूर्ण झालेलं असेल तरी खऱ्या अर्थानं कासू ते इंदापूर हा जो टप्पा आहे, इथं काँक्रीट रस्ता आपल्याला उपलब्ध व्हावा, जेणेकरून दरवर्षी जे चाकरमानी असतील किंवा रायगडवासी असतील यांना जी काही पावसाळ्यात असेल, इतर वर्षाचे 12 महिने जी काही आपल्याला सोसावं लागतं, ही अडचण कायमस्वरूपी दूर व्हावीत या दृष्टिकोनातून जवळपास 400 कोटीहून अधिक निधी आपल्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून गडकरी साहेब आपल्या माध्यमातून उपलब्ध झाला। आम्ही खरं तर आदरणीय पवार साहेबांच्या कडून किंवा आदरणीय दादांकडून नेहमीच ऐकत असतो की ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचा किंवा या भूमीच्या विकासाची गोष्ट येते किंवा कुठलीही बाब येते, त्यावेळेला गडकरी साहेब हे भरभरून आपल्याला महाराष्ट्र राज्याला देत असतात। आणि खऱ्या अर्थानं त्याचा एक छोटासा अनुभव माझ्यासारखे एक लहान लोकप्रतिनिधीला आणि एक कार्यकर्त्याला सुद्धा त्या निमित्ताने आला। साहेब, काही दिवसांपूर्वी राज्याची पर्यटन राज्यमंत्री म्हणून एक प्रस्ताव पर्यटन विभागाकडून आपल्याकडे प्राप्त झाला होता। तो म्हणजे छत्रपती शिवरायांचे जे काही गड किल्ले आहेत, इथं पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं रोपवे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव पर्यटन विभागाकडून आपल्याकडे आला। यामध्ये जवळपास 20 ते 22 पर्यटनाची ठिकाणं आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण गड किल्ले यांचा समावेश त्या प्रस्तावामध्ये होता। मग तो महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव होता, पण यामध्ये आम्ही प्रामुख्याने आपल्याला विनंती केली होती एक राज्यमंत्री म्हणून की आम्हाला रोपवेच्या दृष्टिकोनातून जो काही एक अहवाल आपल्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड म्हणजेच NHLML कडून जो काही फिजिबिलिटी रिपोर्ट प्रस्तावित करायचा असतो, त्याची एक उपलब्धता जर झाली किंवा तो जर आपल्याकडून त्या संदर्भातल्या सूचना गेल्या तर निश्चितपणाने आज रायगड असेल, राजगड असेल किंवा पलीकडच्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा एक भुईकोट किल्ला असेल, सुवर्णदुर्ग असेल, हे सर्व जे दुर्ग आहेत, आमचा जो छत्रपती शिवरायांचा राजधानी असणारा रायगड किल्ला असेल, इथं सुद्धा रोपवेच्या दृष्टिकोनातून किंवा इतर सुविधांच्या दृष्टिकोनातून आम्हाला निश्चितपणाने मदत होऊ शकेल। आणि साहेब, मला अभिमानाने या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो, आम्ही मार्च महिन्यामध्ये म्हणजे 4 मार्चला मी आपल्याला पत्राद्वारे त्या संदर्भातलं निवेदन केलं आणि 31 मार्च रोजी आम्हाला त्या संदर्भातला सकारात्मक प्रतिसाद आपल्या कार्यालयातून प्राप्त झाला। त्यामुळे प्रामाणिक मानसिकतेने ज्या वेळेला लोकहिताची कामं करण्याचं आपण एक उद्दिष्ट ठेवतो, त्यावेळेला आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जे काही पाठबळ मिळतं हे आम्हासारख्या तरुण लोकप्रतिनिधींसाठी निश्चितपणाने गरजेचं आहे, कारण कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीत काम करावं याची प्रेरणा ही अशा कार्यातून मिळते। साहेब, आज आपण आलात, आज कासू ते इंदापूर या रस्त्याचा आपण एका बाजूला शुभारंभ करत असताना दुसऱ्याच बाजूला तळापासून आगरदांड्यापर्यंत जाणारा रस्ता असेल, माणगावपासून दिघी पोर्टपर्यंत जाणारा रस्ता असेल आणि त्याचबरोबर रायगड सीमेपासून माणगावपर्यंत येणारा रस्ता, या कामांचं आपण लोकार्पण करत आहात। पुढच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन असेल, यांनी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे, ते म्हणजे कोकणाला एक सागरी महामार्ग देण्याच्या दृष्टिकोनातून, ज्याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केला। 10,000 कोटीचा हा प्रकल्प हा कोकणवासियांसाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरणार आहे आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या समुद्री महामार्गाचं काम सुरू होईल आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात तो महामार्ग उपलब्ध होईल, त्यावेळेला कोकण विभागाला, पर्यटनाला आणखीन त्या ठिकाणी चालना मिळेल। एका बाजूला ही प्रगती होत असताना हा जो नॅशनल हायवे आहे, ज्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आज आपल्या माध्यमातून आपल्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ होत आहे। मी साहेब आपल्याला इतकीच विनंती करू इच्छिते की जसं इतर राज्यांमध्ये नॅशनल हायवे असतात किंवा आता महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग जो पूर्ण होत आहे,
इथे ट्रक टर्मिनल्ससाठी एक अत्याधुनिक पद्धतीचं वाहनतळासाठी सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे। हा जो मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे, इथे बऱ्याचदा आपल्याला वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत असते, किंवा बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला गणपतीचा सण असेल किंवा शिमगा असेल, या वेळेला आम्हाला अवघड वाहतूक ही किमान 15 ते 20 दिवस आम्हाला स्थगित ठेवायला लागत असते। इतर वेळेला सुद्धा अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात मध्ये वाहतुकीची कोंडी होते। एका बाजूला इथं रायगड जिल्ह्यामध्ये या सर्व रस्त्यांची कामं होत असताना औद्योगिक क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। म्हणून साहेब, आज आपल्याला विनंती राहील की ट्रक टर्मिनल्ससाठी सुद्धा म्हणजे या रस्त्यालगत जर ती सुविधा उपलब्ध झाली तर होणारे अपघात सुद्धा निश्चितपणाने यातून कमी होतील। त्यामुळे आज आपल्याला या संदर्भातलं एक निवेदन आम्ही देऊ इच्छितो। याचबरोबर जर आपण बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे, यामध्ये जे काही त्यांनी ब्रिजेस उभारलेले आहेत ते अत्याधुनिक पद्धतीचे आहेत, पण दुर्दैवाने रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जे आहेत त्यामध्ये जी काही आपल्याला अत्याधुनिक पद्धतीचे किंवा सद्यस्थितीमध्ये जी काही टेक्नॉलॉजी आपण वापरतो बांधकामासाठी, ती आम्हाला पाहायला मिळत नाहीये। आज आपण आलात विभागाला, त्याही सूचना जर आपण दिल्यात तर चांगल्या पद्धतीची एक सुविधा आम्हाला त्या निमित्ताने निश्चितपणाने या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल। अनेक ठिकाणी आज ब्रिजेस करण्यात आलेले आहेत, पण लगतची जी गावं आहेत त्यांना जाण्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी योग्य पद्धतीने दिली गेली नसल्यामुळे एक थोडी अडचण स्थानिकांना पुढच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता राहते। साहेब, आज आपल्या माध्यमातून पाली खोपोली वाकण रस्त्याचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, पण त्याचबरोबर तोही रस्ता काही वर्षांपासून रखडलेला आहे। यामध्ये फॉरेस्ट विभागाअंतर्गत म्हणजे वन विभागाच्या अंतर्गत जी जागा आहे, इथं काम गेल्या काही वर्षांपासून स्थगित असण्याचं आम्हाला सगळ्यांनाच अनुभवायला मिळालेलं आहे। त्यामुळे आज आपल्या माध्यमातून जर संबंधित MSRDC विभागाला अधिक सूचना देण्यात आल्या तर जो फॉरेस्ट डायव्हर्जनचा प्रस्ताव असतो तो सुद्धा त्या निमित्ताने जर करण्यात आला तर तोही जो काही रखडलेला मधले जे भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी मार्गी लावू शकतील। साहेब, आज खासदार तटकरे साहेबांचं मार्गदर्शन मिळेलच, पण त्याचबरोबर आम्हाला सर्वांनाच आपलं मनोगत आणि मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे। त्यामुळे आपण इतक्या वर्षामध्ये राज्यासाठी केलेलं कार्य हे नजरेसमोर ठेवून आदरणीय पवार साहेबांचं जसं कार्य आम्ही नेहमी पाहत असतो, तसंच आज तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक लोकप्रतिनिधींना बरंच काही शिकायला मिळतं। त्यामुळे राज्याच्या विकासाचा किंवा ज्या वेळेला आपल्या गावच्या विकासाचा प्रश्न येतो त्यावेळेला राजकारण विरहित कसं काम करावं याची निश्चितपणाने आपल्या माध्यमातून सुद्धा प्रेरणा मिळत असते। त्यामुळे आज आपलं मनोगत सुद्धा त्या निमित्ताने होत असल्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी न घेता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलात, समस्त लोकप्रतिनिधींच्या वतीने आणि रायगडवासियांच्या वतीने आपले मनापासूनचे स्वागत करते, आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। की मुंबई गोवा रस्त्यावरून मी अनेक वेळा महाराष्ट्राचा मंत्री असताना मला जाण्याची संधी मिळाली आणि त्या ट्रॅफिक जाममध्ये मी अनेक वेळा फसलो आहे। एक खोपटा काहीतरी पूल होता, खोपटा पूल का काहीतरी होतं, खारपाळा, त्या पुलावर पुष्कळ वेळा अडकलो आहे, पण त्याच काळात तो पूल बांधण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे यावेळी कोकणामध्ये ज्या सागरी मार्गाचा उल्लेख केला, तुला आठवतं त्यावेळी माधव गडकरी होते, पत्रकार संपादक, आणि माधव गडकरी मला भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की नितीन, तुझ्या आयुष्यात काही करता आलं तर एवढं काम जरूर कर की हा सागरी महामार्ग जो आहे हा तू जर बांधला तर कोकणाचं कल्याण होईल। आणि त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा बांधकाम खात्याचा मंत्री असताना सागरी मार्गावर एकंदर 22 किंवा 23 पूल होते, त्यातले 18 पूल मी माझ्या काळातच बांधकाम मंत्री असताना बांधून पूर्ण केले। त्यातला एक पूल खूप कठीण होता, त्याचं नाव रेवस करंजा। त्यावेळी त्या पुलाची किंमत ही 400 कोटी रुपये होती। मला वाटतं अजूनपर्यंत तो बांधला गेला नाही ना? हां, टेंडर निघाला आहे, आता कदाचित तो 1000 कोटी रुपयाचा असेल। 1000चा आहे ना? 3000। म्हणजे ज्यावेळी मी बांधायचा ठरवलं त्यावेळी तो 400 कोटीचा होता, आता 3000 कोटी रुपये। आणि हा पूल झाला की मग हा रस्ता करता येणं शक्य आहे आणि हा खरोखर कोकणाचं निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणारा रस्ता आहे। आणि म्हणून आदितीने ज्याप्रमाणे सांगितलं
त्याप्रमाणे भारतमालामध्ये 2 मध्ये मी सागरी महामार्गाचा समावेश करून हा सागरी महामार्ग नक्की पूर्ण करून देईल असा विश्वास देतो. तिने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याबद्दलची माहिती दिली. त्या काळामध्ये मी पण अनेक वेळा किल्ल्यावर आलो. त्याच्यातलं आता काही माझ्या ओळखीचा फक्त आता सतीश धारप बसलेला दिसतोय समोर. त्याला त्या काळामध्ये अनेक वेळा सतत माझ्याकडे तो यायचा आणि या ठिकाणी असं झालं तसं झालं, हे होत नाही ते होत नाही सांगत राहायचा. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी किल्ले ही कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे आणि तुम्ही आता पर्यटन मंत्री आहे. त्यामुळे माझ्याकडे सध्या रोपवे, केबल कार, फेनाकुलर रेल्वे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी हे सगळं आहे. तेव्हा तू जेवढे प्रपोजल पाठवशील तेवढ्या किल्ल्यावरचे तेवढे प्रपोजल मी पूर्ण करून देईन. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर ठेवूनच आपण काम करतो आणि आपल्या जीवनामध्ये आईवडिलांपेक्षा देखील मोठं स्थान कोणाचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यामुळे या सगळे किल्ल्यावर हे चांगले झाले पाहिजे. लाईट अँड साऊंड शो झाले पाहिजे. तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे आणि वृद्धांना त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, सिनियर सिटीजनना आणि दिव्यांगांना. माझ्यावेळी रायगडावर माधव जोगांनी एक रोपवे बांधला होता. त्यावेळी त्यांचं भांडण PWDशी झालं. ते बरेच अडचणीत आले होते. आता ते वारले. मी त्यांचे पैसे दिले आणि तो रोपवे रायगडचा चालू केला. तो असा देशी जुगाड टेक्नॉलॉजीवर चालला. आता आहे का नाही मला माहिती आहे. तर तो जुगाड टेक्नॉलॉजीवरचाच होता रायगडचा रोपवे. पण आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. मी डॉफल मेयरची ऑस्ट्रियन टेक्नॉलॉजी आणली आहे आणि आता जगातून चांगली टेक्नॉलॉजी, हवेत उडणारी बस सुरू करणार आहे. आता 250 लोक बसतात, हवेतून उडते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांकरता मी नक्कीच रोपवे बांधून देईल. तुमच्याकडे प्रस्ताव पाठव. आणि मी एक असा मंत्री आहे की माझ्याकडे पैशाची काही अडचण नाही. त्यामुळे नक्की हा रोपवे आपण बांधूया. दुसरं ट्रक टर्मिनस करता मुंबई गोवा रस्त्यावर 10 पॅकेजेस आहेत. तेव्हा प्रत्येक पॅकेजमध्ये 2 ट्रक करता ले बाय त्याचे ट्रक टर्मिनल आहेत. पण मी आता सुनीललाही सांगितलं, तुलाही सांगतो, जर या रोडवर शासकीय जमीन उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क किंवा विशेषतः ट्रक टर्मिनल करता मी माझ्या पैशांनी महाराष्ट्र सरकारने आम्ही मिळून बांधून द्यायला तयार आहे. आम्ही 2 लाख कोटी रुपयाचे, आता हे म्हणतील पुन्हा तुम्ही आकडे सांगता, आम्ही लॉजिस्टिक पार्क बांधतो आहे. तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बांधून देईल. यात कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा सुनील माझ्याकडे आला होता त्यावेळी चुकीने या रस्त्याला सिमेंट कॉन्क्रीटचा नाही आहे, हा बिटुमिनचा रस्ता मंजूर होता. तेव्हा या रस्त्याने मला जेवढा त्रास दिला तेवढा मी आयुष्यात कुठल्या रस्त्याकरता घेतलाही नाही. आणि लोकांनी मला शिव्या दिल्या त्या अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाही, कारण त्रास एवढा होतो. एक दिवस राज ठाकरेंच्या पत्नीनी पण मला रात्री फोन करून, अहो गडकरी साहेब सगळं देशात काम करता, कमीत कमी हा रस्ता करा म्हणून 12 वाजता फोन केला. त्यामुळे या रस्त्यामुळे खूप त्रास झालेला आहे आणि हा व्हावा दूर म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसे माझ्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर घेत नाही, कारण माझ्याकडे पैशाचे व्यवहार होत नाही. पण हे म्हात्रे साहेब आहे, यांना मी 10 वेळा फोन केला आणि मी यांना म्हटलं की मी जबाबदारी घेईन, तुमचे पैसे डुबणार नाही, तुम्ही हे काम करा. हे घेऊ का नाही घेऊ, नाही का घेऊ का नाही घेऊ असे हालत होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्र्याला मस्का मारायच्या ऐवजी मंत्र्याला कॉन्ट्रॅक्टरला मस्का या रोड करता मारावा लागला. आणि आता मी त्याची काळजी घेतो, कारण सरकारी नियमात त्याचे पैसे मिळणं वगैरे अडचणीत मिळलं, तू माझा शब्द आहे, मी तुम्हाला पैसे काढून देईन आणि मी यांना मदत करतोय. केव्हा आले की त्यातून मार्ग काढतो. त्यामुळे हा रस्ता जो आहे हा, पण याच्यातली काही वस्तुस्थिती जी आहे ते कसं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ते गाणं या रस्त्याकरता योग्य आहे. हा रस्ता 2010 साली हे पूर्ण रस्त्याचं काम, याच्यावर 45,000 PCU सध्या ट्रॅफिक आहे. आणि त्यावेळी भुजबळ साहेब बांधकाम मंत्री होते,
त्यावेळी त्यांनी BOTवर हा रस्ता सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला अवॉर्ड केला 2010 साली. त्याची अपॉइंटमेंट डेट डिसेंबर 2011ला दिली गेली. त्याची किंमत 942 कोटी होती. फायनान्शियल क्लोजर स्टेट बँक आणि अन्य बँका त्यांनाही मस्का मारूवर माझा किती वेळ गेला. किती वेळा मी स्टेट बँकेच्या MDला फोन केले आणि त्यांनी याला 1206 कोटी इतक्या रकमेचे कर्ज दिले. त्या स्टेट बँकेबरोबर 6 बँका होत्या आणि या प्रकल्पास 272 हेक्टर इतक्या जमिनीचं भूसंपादन करायचे होतं. थोडं मी स्पष्ट बोलणारा असल्यामुळे नाराज नका हो तुम्ही, पण कोकणामध्ये जमीन ॲक्विजिशन करणं खूप कठीण आहे. एक तर तुकडा छोटा, त्याच्यात 6 मालक, 6 भावाचे 10 भांडणं आणि त्याच्यात 4 पार्टीचा हस्तक्षेप आणि त्यात जिल्हाधिकाऱ्याची कसोटी. तुम्ही पण इतिहास रचणारेच आहात. आणि हे 2010 साली झालेलं लँड ॲक्विजिशन अजूनही 100% पूर्ण झालेलं नाही आहे. अनेक ठिकाणी अडचणी आहेत आणि त्याच्यापायी या कॉन्ट्रॅक्टरचे 12 वाजले. आता ते पुष्कळसं पूर्ण झालेलं आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य असल्यामुळे तिथे फॉरेस्टवाल्यांनी काम बंद पाडलं. त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधणं गरजेचं होतं आणि फॉरेस्टचा क्लिअरन्स पाहिजे होता. त्यांनी छळलं पुष्कळ. म्हणजे या रस्त्याची किंमत वाढवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे आणि त्यांच्या त्रासाबद्दल एक पुस्तक लिहू शकेन मी, पण आता मी काही बोलत नाही त्याच्यावर. आता फॉरेस्टच्या अडचणी आणि कंत्राटदाराची आर्थिक अडचण, मग कंत्राटदार लंबा झाला, तो जवळपास बँक करप्ट झाला आणि त्यामुळे प्रोजेक्ट बंद पडला. लोकांना त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प होते. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा 406 प्रोजेक्ट 3,85,000 कोटी रुपयाचे बंद पडले. आणि दुर्दैवाने याच्यात कॉन्ट्रॅक्टर 30% जबाबदार असतील तर 70% शासकीय यंत्रणा जबाबदार होत्या. कुठे लँड मिळाली नाही, कुठे ROBचं क्लिअरन्स मिळालं नाही. ROB रेल्वेवाल्यांनी खूप तकलीफ दिली. ते महेशला विचारा, आमचीच जागा आहे म्हणे, त्याची जागा नव्हती. त्यामुळे एकेकाला समजोता अडचणी येत गेल्या. पण आता याच्यामध्ये आम्ही एकदा वन टाईम फंड ग्रँट म्हणून 540 कोटी रुपये टाकले भारत सरकारकडनं, कारण कॉन्ट्रॅक्टर संपला होता. त्या उर्वरित निधी कंत्राटदाराला बँकेने देणं अभिप्रेत होतं. बँकेने हात वरती करून दिले. शिवाय मी खात होतो. त्यांना 4 वेळा बोलवलं. त्याच्यात SBI व इतर बँकाबरोबर बऱ्याच बैठकी घेतल्या. रस्त्याची स्थिती खराब होती आणि त्यामुळे हे जे 540 कोटी ते रस्ता पूर्ण झाला नाही. आणि आता जो आपण सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधतो आहे तो मी माझ्या डिपार्टमेंटच्या पैशातून तुमच्या म्हणण्याकरता तो सिमेंट कॉन्क्रीटमध्ये कन्वर्ट करून 540 कोटी रुपये वरतून टाकतो आहे. पण शेवटी नाराज होऊन मी टर्मिनेट केला प्रोजेक्ट. टर्मिनेट केल्यावर बँकेच्या हातात काही नाही मिळालं. स्टेट बँकेचे MD मला नाराज होऊन म्हणाले, साहेब मी 1000 कोटींनी गड्ड्यात गेलो, याच्यात माझा काही मार्ग काढा. म्हटलं 10 वेळा तुम्हाला समजवलं की तुम्ही मार्ग काढा, तुम्ही काढला नाही. शेवटी नाही त्यांनी टर्मिनेट केलं. आता तो हायकोर्टात केस घेतली, त्याला स्टे मिळाला नाही. मला स्टे मिळाला, नंतर तो स्टे रद्द झाला आणि आता हा प्रकल्प जो आहे हा तुकड्यामध्ये 11 पॅकेजेसमध्ये आहे. 2 पॅकेजेसमध्ये अजूनही गडबड सुरू आहे. कालच माझ्याकडे मीटिंग झाली. मी वैतागलो या मुंबई गोवा रस्त्याकरता आणि आता त्याचेही प्रश्न सुटले आहेत. मला वाटतं एक काम म्हात्रे साहेबच करतात आहे आणि त्याचे बहुतेक प्रश्न सुटले आहेत. यांचं काम सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत मुंबई गोवा या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास तुम्हाला देतो. मला कल्पना आहे की तुम्हाला याचा त्रास होतो आहे, पण 100% शिव्या मला देऊ नका. काही शिव्या त्या वेळेच्या अनेक लोकांकडे ट्रान्सफर करा आणि उरलेल्या 25-30% मला द्या, त्या जस्टिफाय होतील. खरं म्हणजे मी गमतीच म्हटलं, पण मी ही जबाबदारी काही टाळणार नाही. हा रस्ता आता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच हा 1 वर्षाच्यात आपण पूर्ण करू. आज या ठिकाणी अजून एक माझा खूप इंटरेस्टचा विषय होता, तो म्हणजे JNPT. मी माझ्या काळामध्ये JNPTमध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं केली. आज आता 3,000 कोटी रुपयाच्या रस्त्याचं
आणि ते पनवेल जंक्शन म्हणजे ऐतिहासिक होतं. त्या रस्त्यात जर कोणी पनवेल जंक्शन, त्याचं भूमिपूजन माझीच चूक आहे ती, की जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं उद्घाटन केलं तेव्हा त्या मॅकडॉलपासून जिथून रोड सुरू होतो त्याच्यात मी पनवेल जंक्शन टाकायला पाहिजे होतं, पण त्याचा खर्च जास्त होता. MSRDC जवळ पैसे नव्हते, त्यामुळे त्यावेळेच्या अधिकारी म्हणाले साहेब हे पैसे कुठून आणायचे. ते वारगळलं आणि ते पनवेलचा तिथं काही एक पूल बांधला आम्ही सरळ. त्याचा अभ्यास काही पूर्ण माहीत होता अडचण येणार आहे. आणि तिथे अशी स्थिती आहे की मी परवा त्याच्यावर जेव्हा मीटिंग झाली तेव्हा आमच्या सेक्रेटरीला सांगितलं की आप एक ही काम करना, पनवेल जंक्शन में जाना, ग्लास नीचे करना और मुंडी निकाल के बाहर देखना, आपको कैसा आनंद मिलता है जरा देखो कितना पोल्यूशन है वहाँ. इतकं पोल्यूशन आहे तिथे. पण आज मला आनंद आहे की 1200 कोटी रुपयाचं 1 लेअर 2 लेअर मोठं जंक्शन आज त्याचं भूमिपूजन होत आहे आणि त्याही कामाला आज सुरुवात होते. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जे आहे JNPTचं, त्याचं आता तुम्ही फॉलोअप करा. मी त्या खात्याचा मंत्री नाही आहे, पण 2016मध्ये 570 कोटी रुपयाचं एक स्पेशल इकॉनॉमिक झोन मी सुरू केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्यात आता 24 कंपनी आलेल्या आहे. त्या 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणार आहे आणि यातून जवळपास 1.5 लाख कोकणातल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. आता तिथे आतले काही पैसे मंजूर करून मी सिडकोला 400 कोटी रुपये दिले आहेत. 1 वर्षापासून ते कामच सुरू करत नाही, पैसे डिपॉझिट केले. तर तुम्ही तेवढं काम पूर्ण करून घ्या की JNPTच्या या स्पेशल इकॉनॉमिक झोनमुळे 1.5 लाख या भागातल्या कोकणातल्या भूमिपुत्रांना काम मिळणार आहे. आणि हे काम झालं तर नक्कीच याचा माझ्याप्रमाणे तुम्हालाही पण आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी जी कामं झाली आहेत, ज्याचं भूमिपूजन झालं, ज्याची लोकार्पण झालं, त्याची TV वर तुम्ही ऑलरेडी हे सगळं बघितलेलंच आहे. पण यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की रायगड जिल्ह्यामध्ये मी जेव्हा मंत्री झालो त्यावेळी केवळ 217 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आणि आता 570 किलोमीटर झालेला. आणि त्यामुळे या भागातले अनेक पुलं जे होते, रस्ते होती, ती चांगली झालेली. आणि मला असं वाटतं की 2-4 वर्षात इथले महत्त्वाचे रस्ते जे आहेत त्याला काही अडचण राहणार नाही. मुंबई गोवा ही हार्टलाईन आहे आणि आता हे मुंबई गोव्यापर्यंत नाही आहे, पण हे मुंबईपासून गोव्यानंतर पुढे मंगलोरपर्यंत आहे. त्यामुळे या रस्त्याचं खूप महत्त्व आहे. आणि अजून एक गोष्ट आदितीला, सुनीलला आणि सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की मी त्यावेळी एक गोष्ट ठरवली होती, त्यातली काही पूर्ण झाली, की अलिबाग ते BPT मी त्यावेळी एक फेरी सर्व्हिस सुरू केली. ते कोर्टात गेला होता एक जण, पण ती आता सुरू झाली आहे बहुतेक. ते ट्रक, बसेस, गाड्या त्याच्यात जातात. अशी रो BPTपासून कोकणातल्या सर्व गावांना जर जोडल्या गेली तर रस्त्याने जाण्यापेक्षा पाण्यावरून गेल्यामुळे शॉर्टकट होईल. जसं आता BPTमधून वडखळ नाक्याला येईपर्यंत 3 तास लागतात, पण आपण जर हे पाण्यावरून आलो तर जास्तीत जास्त 1 तासामध्ये आपण इथपर्यंत पोहोचून जाऊ. त्यामुळे फ्युएलही वाचेल आणि बचतही होईल. तसंच मी नवीन जो आपला एअरपोर्ट बांधणार आहे त्यालाही पण BPTतून 17 मिनिटात जाता येईल पाण्यातून. जशी आपली काळी पिवळी टॅक्सी आहे तशी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव BPTला दिलेला आहे, मंजूर करून ठेवलेला आहे. आणि या वॉटर टॅक्सी जर सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बदलली आहे, फास्ट जाणाऱ्या आहेत, तर 17 मिनिटामध्ये एअरपोर्ट, 13 मिनिटात एअरपोर्टला जाता येईल. म्हणजे मुंबईच्या सर्व दिशेने जर या वॉटर टॅक्सी सुरू झाल्या तर नवीन होणाऱ्या एअरपोर्टला अगदी रवी चव्हाण तुमच्या डोंबिवली कल्याणपासून जिथे समुद्र आहे त्या सगळ्या भागातून जर या वॉटर टॅक्सी सुरू झाल्या तर मुंबईतल्या रोडवरचं ट्रॅफिक कमी होईल आणि लोकांची पण सोय होईल. महाराष्ट्र सरकारकडनं जरूर याचा फॉलोअप आपण करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. काय अडचण आहे तर मी नक्कीच त्याचं पुढेही पण तुम्हाला मदत करीन. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, म्हसाळा, दिघी पोर्ट याचं आज लोकार्पण होत आहे. हा महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे रायगड जिल्हा सीमापर्यंत माणगावचा त्याचंही आज लोकार्पण होत आहे. इंदापूर, तळा, आगरदंडा
याचंही आज लोकार्पण होत आहे. वाकण पाली खोपोली याचं केवळ काम 80% पूर्ण झालेलं आहे, उर्वरित प्रगतीत आहे. आणि पाटगाव खोपोली हे पण काम आता जवळपास 91% पूर्ण झालेलं आहे. पनवेल ते इंदापूर जे आहे त्याच्या बाबतीतला तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे आणि हा कॉन्क्रीट रोड झाल्यामुळे नक्की त्याच्यावर सोय होईल. बाकी मुंबई गोव्याचे जवळपास जेवढे पॅकेजेस आहेत, आपण 18,000 कोटी रुपये मुंबई गोवा रस्त्यावर खर्च करतो आहे. आणि त्यामुळे नक्कीच 1 वर्षाच्या आत हा जर रस्ता मिळून जनतेला मिळाला आणि यातले अपघात कमी झाले, त्याचा खूप मोठा आशीर्वाद नक्कीच मिळेल. आज विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये मी स्वतः 18 वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये होतो. कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मागासलेल्या भागाच्या व्यथा मला माहिती आहे. विधानमंडळामध्ये कधी दिवा पाटील होते, आमचे जयंत पाटील होते, शेखापाले हे मित्र. आम्ही खूप मागासलेपणाबद्दल कोकण, विदर्भ, मराठवाडा करता नेहमी संघर्ष करत होतो. आणि त्यामुळे कोकणाचा विकास झाला पाहिजे. आणि कोकणाचा विकास होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पोर्टची भूमिका आहे. आता दिघी पोर्ट पण सुरू होणार. JNPT हे जगातलं 3ऱ्या नंबरचा कंटेनर पोर्ट आहे. पहिले 2 दिवस लागायचे, आता 1.3. आणि याच्यात खूप योजना केल्या. नवीन पुन्हा अजून पोर्ट आपण तयार केला आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आता त्या पोर्टमध्ये अजून एक रस्ता करणार आहे आम्ही, डायरेक्ट JNPTवरून तिकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडण्याकरता. त्याचंही आज भूमिपूजन करणार आहे भारतमालामध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिक वाढला की अपघात वाढतात आणि त्याचबरोबर पोल्युशन वाढतं. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मिळून नक्कीच या बाबतीत मार्ग काढावा लागणार आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, अजून एक रेल्वे लाईन काढायची गरज आहे पुण्यापासून डायरेक्ट JNPTला. कारण रेल्वे लाईनही चोकअप झाली आहे. कारण आता ठाणे किंवा गुजरातची लाईन असेल तिथेही पण गाड्या मूव्ह होत नाही, कारण भयंकर ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोकणाच्या पोर्टचा विकास करून त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून रस्ते, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आणि त्याच्या आधारावरचे उद्योग तयार झाले तर कोकण समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मी असताना अजून एक गोष्ट केली होती ज्याची गरज आहे, ती म्हणजे सध्या जे आपले कोळी बांधव आहेत ते फक्त 10 नॉटिकल मैलपर्यंत जाऊ शकतात, कारण त्यांच्या बोट ज्या आहेत त्या आधुनिक नाही आहे. मी कोचीन शिपयार्डमध्ये एक नवीन ट्रॉलर विकसित केलेला आहे. 1,15,20,00,000 किंमत आहे आणि तो 100 नॉटिकल मैल जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बर्फाचा कारखानाही पण आहे. जर या ठिकाणी आपल्या कोळी बांधवांना आपण जर हे ट्रॉलर दिले तर हे फक्त 10 किलोमीटरचे मासे पकडतात. हे जर 100 किलोमीटर नॉटिकल मैल जर आतमध्ये गेले तिथले मासे कोणीच पकडत नाही, तर आपलं माशाचं उत्पन्न 7 पटीने वाढेल. प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, एक्सपोर्ट, त्यातून कोकणामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीमुळे समृद्धता आणि संपन्नता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यावेळी भारत सरकारच्या फिशरीज डिपार्टमेंटनी, शिपिंग मिनिस्ट्रीने मिळून आम्ही एक योजनाही पण तयार केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आता महाराष्ट्राचे जे फिशिंग मंत्री आहेत त्यांच्या सहकार्याने जर याच्यात नीट लक्ष घातलं तर कोकणातले सगळे मच्छीमार डॉलरमध्ये करोड रुपये कमवल्याशिवाय राहणार नाही. आणि कोकणाची इकॉनॉमी ही जी आज पेन्शन इकॉनॉमी आहे, मुंबईच्या मनी ऑर्डरवर चालते असं लोक म्हणतात, ती जर ब्ल्यू इकॉनॉमी झाली तर नक्कीच कोकणाच्या विकासामध्ये फार मोठी भर पडल्याशिवाय राहणार नाही. इथून एक्सपोर्ट वाढेल. कोकण हे समृद्ध झालं पाहिजे, संपन्न झालं पाहिजे. हा निसर्गरम्य परिसर आहे. पर्यटनाला खूप मोठी पोटेन्शियल आहे. सागरी महामार्ग मी भारतमाला 2 मध्ये टाकून नक्की पूर्ण करून देईन. आणि त्याचबरोबर मुंबई गोव्याच्या बाबतीत आता गावाच्या मधून जाणारे रस्ते आहेत, तर तुम्ही जर लँड ॲक्विशन नसेल, मी लँड ॲक्विशनला पैसे नाही देणार, अतिक्रमण काढावं लागेल. भाजपचं असो का, काँग्रेसचं असो का, NCPचं असो, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करायचं. ते जर तुम्ही कराल तर मी हे आतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करून हे गावं सगळे सुंदर करून द्यायला तयार आहे.
तुम्ही प्रपोजल घेऊन या आणि मग एकदा की ते चांगले झाले का तुमच्या नगरपालिकेला मी स्वाधीन करून देतो. त्यामुळे जेवढे रस्ते तुम्ही सांगाल ते करून देईल. नवीन बायपास तयार करायचे असतील काही गावाकरता तर तुम्ही लँड ॲक्विशन महाराष्ट्र सरकारला करायला सांगा. बाकीचे रोड मी बांधून द्यायला तयार आहे. त्या रोडच्या बाजूला काही डेव्हलपमेंट पण करता येईल तर त्या बाबतीमध्येही तुम्ही जर प्रपोजल द्याल तर नक्की मी करून देईन. मला विश्वास आहे की आज विशेषतः बऱ्याच दिवसांनी या कार्यक्रमात येण्याची संधी मला मिळाली, कारण मी महाराष्ट्रातच जवळपास माझं येणं कमी होतं आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी होत नाही. पण आज मला नारळ मिळाला कोकणातला, म्हणजे चांगल्या अर्थाने मिळाला. पण याच्या तुमच्यासारखा नारळ कुठे नाही आहे, कारण ओलाई पण आहे ना. आमच्याकडे सगळे कोरडे नारळ आहे तिकडे, त्यातून पाणी नाही निघत. पण कोकणातला नारळ आज मला सुनीतीने जेव्हा दिलं तेव्हा बघून मला आनंद झाला. मी घेऊन देईन बरोबर, कारण त्याचं खोबरं खाण्याची माझी जुनी सवय आहे. मला अतिशय आनंद झाला की या निमित्ताने पुन्हा इथे येण्याची संधी मिळाली. अनेक कामं सुरू आहेत. जवळपास जे काही 572 किलोमीटर आहेत ते सगळ्या रस्त्याची कामं सुरू आहे. ती सगळी कामं मी नक्कीच पूर्ण करून देईन. काही कामं चालू आहे आणि अजून काही असतील तर यात कुठल्याही प्रकारे कोकणाच्या विकासामध्ये अडचण राहणार नाही. मी माझ्याकडनं नक्की ही सगळी कामं प्राधान्याने लक्ष घालून पूर्ण करून देईन असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा कोकणच्या जनतेला जरा मुंबई गोवा रस्त्यामुळे बराच त्रास होतो याचं मलाही दुःख आहे, कारण मी पण ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे तुमचं दुःख किती मोठं आहे ते मला माहिती आहे. मी नक्कीच 1 वर्षाच्या आत हा रस्ता पूर्ण करून नक्कीच याच्या उद्घाटनाकरता जरूर येईल असा विश्वास आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद.